अधुरा झी24 मध्ये आपलं स्वागत। सोमवार ते शनिवार बरोबर 3:30 वाजता वेगवेगळ्या विषयांवर आपण चर्चा करत असतो आणि तज्ञांचं मार्गदर्शन घेत असतो। आणि आज आपण चर्चा करणार आहोत सूक्ष्म आयुर्वेद आणि स्टेम सेल थेरपी या विषयावर। आणि या विषयावर चर्चा करण्यासाठी आमच्या स्टुडिओमध्ये आलेत या विषयातील तज्ञ डॉक्टर के.व्ही. पाठक। डॉक्टर के.व्ही. पाठक यांची थोडक्यात ओळख करून द्यायची झाल्यास डॉक्टर पाठक यांनी नांदेड येथे आपल्या आयुर्वेदातलं शिक्षण घेतलेलं आहे आणि वडिलांकडून त्यांनी नाडी परीक्षण आणि वनौषधींचा उपयोग करून व्याधींवर उपचारास सुरुवात केली आहे। बऱ्याच आंतरराष्ट्रीय आणि जागतिक आयुर्वेदिक परिषदेत त्यांचे शोध निबंध प्रसिद्ध झालेत। 2013 मध्ये त्यांनी अमेरिकेत झालेल्या 4थ्या आंतरराष्ट्रीय कॉन्फरन्समध्ये आयुर्वेदिक प्लांट स्टेम सेल थेरपी ह्या पेपरचं वाचन केलं होतं। तर 2014 मध्ये 6व्या जागतिक आयुर्वेद काँग्रेस परिषदेत नाडी ग्राफ याचं सादरीकरण त्यांनी केलं। 2015 मध्ये त्यांनी पंतप्रधान कार्यालयाच्या विनंतीवरून नाडी ग्राफ आणि स्टेम सेल थेरपीची सादरीकरण थेरपीचा आणि त्याच विषयी आज आपण चर्चा करणार आहोत डॉक्टर पाठक यांच्याशी। अर्थातच लगेचच आपण चर्चेला सुरुवात करूया। डॉक्टर खूप खूप स्वागत आहे हितगुज मध्ये। अर्थात आजचा जो विषय आहे तो थोडासा वेगळा आहे। स्टेम सेल थेरपी प्रत्येकाने ऐकलेली आहे, मात्र जेव्हा सूक्ष्म आयुर्वेद आणि स्टेम सेल थेरपी याचा जेव्हा आपण सांगड घातलेली आहे ती कशी काय घातली याविषयी मला जाणून घ्यायचंय। पण पहिला प्रश्न तुम्हाला असा विचारायचा आहे, सूक्ष्म आयुर्वेद म्हणजे नेमकं काय आहे? आयुर्वेद हा आधीच सूक्ष्म आहे आणि त्याच्यामध्ये इतकं ज्ञान आहे, सूक्ष्म ज्ञानाचं भांडार आहे आणि हा वेदातून आलेला अथर्ववेदाचा उपवेद आहे आणि म्हणून ह्याच्या ज्ञानाचं अथांगता कोणी जाणू शकत नाही। बरं, त्याचा अभ्यास अभ्यासकाने जर सूक्ष्म केला आणि त्याचा वापर जर आपण सामान्य पेशंटवर जर केला तर त्याची एवढ्या चांगल्या प्रकारे रिझल्ट येऊ शकते की जगात जे असाध्य ते साध्य होऊ शकते। असं मी आयुर्वेदाचा थोडा सूक्ष्म अभ्यास केला। आयुर्वेदाच्या अभ्यासामध्ये महत्वाचं निदान आणि उपचार हे दोन महत्वाचे भाग आहेत। बरं, निदान हे आयुर्वेदामध्ये नाडी परीक्षणाने केलं जायचं हो, आणि नाडी परीक्षणाने केलेलं निदान हे परफेक्ट केलं जायचं आणि त्याच्यामधून जे निदान व्हायचं त्यावर जो आयुर्वेद वापरला जायचा, औषधी वनस्पती वापरल्या जायचे, प्रॉडक्ट वापरल्या जायचे, त्यांनी परफेक्ट रिझल्ट यायचा। म्हणून जगात हा आयुर्वेद हा सर्वश्रेष्ठ मानला जायचा। मी त्याची सूक्ष्मता आणखी आणली। नाडी परीक्षणामध्ये, आयुर्वेदाच्या नाडी परीक्षणामध्ये नाडी ही रक्तवाहिनी मधली रक्ताची वाहण्याची प्रक्रिया ही मेंदू कशा पद्धतीने करतो ही पद्धत पहिले बोटाच्या साहाय्याने करायची। बरं, आणि बोटाच्या सेन्सरवर ही नाडी परीक्षण करून आपल्या मेंदूचं स्टेटस त्यांनी त्यावेळेस डायग्नोसिस करायचं। बरोबर, की मेंदूमध्ये किती प्रमाणामध्ये विद्युल्लता तयार होते, ती रक्ताला कशा प्रकारे बॉडीकडे कॅरी करते, या विद्युल्लतेचं मापन बोटाच्या साहाय्याने पूर्वी करायचे। म्हणून याला आणखी सूक्ष्म मी करण्याचा प्रयत्न केला की बोटाच्या साहाय्याने केलेलं निदान हे वैद्यांना कळायचं। मग मी म्हणलं की पेशंटला पण आपल्याला नाडी परीक्षण कळायला पाहिजे, म्हणून मी याच्यावर अभ्यास केला आणि अभ्यास करून या रक्तवाहिनी मधल्या लाटा, वेव, या वेव मध्ये किती व्होल्टेज मेंदूचा आहे, किती टायमिंगनं तो वेव पुढे नेतो आणि किती फ्रिक्वेन्सीनं पुढे नेतो याचं मेजरमेंट करण्यासाठी मी एक सेन्सर डेव्हलप केला आणि तो सेन्सर नाडीवर ठेवून ह्या नाडी परीक्षणाचं नाडी ग्राफवर रूपांतरित केलं, जेणेकरून पेशंटला आपला ग्राफ दिसावा। अशा प्रकारे मी निदानात सूक्ष्मता आणली आणि औषधी वनस्पतीचा वापर हा औषधी वनस्पतीच्या एका पेशीने आपल्या शरीरातल्या एका पेशीला जर सपोर्ट केला तर ती पेशी दुसरी पेशी जन्म देऊ शकते। अशा मूळ पेशी विकासाचा प्रकल्प मी या ठिकाणी चालू केला
त्याला मी आयुर्वेद प्लांट स्टेम सेल थेरपी असं म्हणलो वा. की अशा प्रकारे मी अभ्यासामध्ये सूक्ष्मता आयुर्वेदाची आणली. बरोबर आहे. आणि अर्थातच त्यामुळे नाडी ग्राफ हे तुम्ही जे नवीन इनोव्हेटिव्ह तयार केलेलं आहे त्याच्यामुळे कदाचित अचूक निदानही होण्याची शक्यता जास्त आहे. अर्थातच हे नाडी ग्राफ म्हणजे काय आहे त्याविषयी काय सांगाल आणि आपल्या प्रेक्षकांना नाडी ग्राफ आपल्या लॅपटॉपच्या माध्यमातून दाखवाल. नाडी ग्राफवर एक सेन्सर मी डेव्हलप करून आपल्या नाडीवर ठेवला आणि त्याचे आउटपुट एक लॅपटॉपमध्ये ऑसिलोस्कोपच्या थ्रू कलेक्ट केले आणि ती एक वेव्ह किती व्होल्टेजनं, किती टायमिंगनं आणि किती फ्रिक्वेन्सीनं पुढे जाते याच्यावर मी डायग्नोसिस बेस आयुर्वेदाचा नाडी ग्राफवर केला. तर आपण बघूयाच की प्रत्यक्ष नाडी ग्राफचा डेमोज पाहूया. अर्थातच नाडी ग्राफच्या मदतीने आपण काय काय करू शकतो ह्याबद्दल तुम्ही काय सांगाल. की नाडी ग्राफ याच्यावरनं मेंदूचं स्टेटस कसं आहे, मेंदूची फ्रिक्वेन्सी, मेंदूची इलेक्ट्रिसिटी या वेव्हज कशा प्रमाणामध्ये वर खाली त्याच्यामध्ये किती व्होल्टेजनं त्या वर चढतात, किती व्होल्टेजनं खाली चढतात, हे एका रक्तवाहिनीमध्ये रक्त कसं पुढे चालतंय याचा ग्राफ आहे. आणि याच्यावरून आपल्याला असं या ठिकाणी ह्या दोन वेव्हज आहेत, या दोन वेव्हज मधलं आपल्याला अंतर सुद्धा मापता येते आणि व्होल्टेज पण मापता येते आणि त्या ठिकाणी फ्रिक्वेन्सी पण मापता येते. तर या नाडी ग्राफच्या साहाय्याने आपण या ठिकाणी वेव्हज फ्रिक्वेन्सी डिटेक्ट केलेली आहे. बरं. तर याच्यावरनं मेंदूची शक्ती ही कशा प्रकारे रक्त पुरवठा बॉडीला करायली, किती टायमिंगनं करायली, किती फ्रिक्वेन्सीनं करायली, किती व्होल्टेजनं करायली याचं अचूक निदान ह्या नाडीग्राफमध्ये येत आहे. म्हणून मी नवोदितांना नाडीग्राफ करण्यासाठी, नाडी परीक्षण करण्यासाठी ह्या नाडीग्राफची निर्मिती केली. जसा कार्डिओग्राफ यामध्ये हृदयाचं स्टेटस आपल्याला मेजर केलं जाते, तसं नाडीग्राफमध्ये ब्रेनचं स्टेटस मेजर केलं जाते. म्हणून हे डेमो मी याच्यासाठी दाखवलो की नवोदितांना सुद्धा नाडी परीक्षण नाडीग्राफवर करता आलं पाहिजे आणि दुसरी गोष्ट पेशंटला पण नाडी परीक्षण समजलं पाहिजे. याच्यातून मेंदूचं स्टेटस, सर्क्युलेशनचं स्टेटस, हार्टचं स्टेटस आणि ब्लडचं स्टेटस या तिन्हीचं निदान होत आहे मॅडम. असा हा नाडीग्राफचा उद्देश आहे. आणि असं हे इतकं इझी की एका क्षणात तिन्ही सिस्टीम किती प्रॉपर आहेत का इनप्रॉपर आहेत हे कळतंय. खरंय. अर्थातच तुम्ही एक चांगलं एक इनोव्हेटिव्ह असं यंत्र तयार केले की जेणेकरून आपल्याला आपल्या एकूणच शरीरामधले काही बदल असतील ते नक्कीच या माध्यमातून समजू शकतात. त्याचबरोबर आपल्या एकूणच मेंदूची बळकटी कितपत आहे, शक्ती किती आहे हे देखील या माध्यमातून कळू शकतं. सूक्ष्म आयुर्वेद थेरपी ही काय आहे आणि ह्याबद्दल काय सांगाल. सूक्ष्म आयुर्वेद थेरपीमध्येच आपण हा निदानाचा प्रकार पाहिला, नाडी परीक्षण, नाडीग्राफ, आणि उपचार पद्धतीमध्ये मी आणखी सूक्ष्मता आणली की ही उपचार पद्धती ही आपण सगळेच औषधी वनस्पती एकत्र खाणं आणि औषधी वनस्पतीचा विशिष्ट भागामधले विशिष्ट केमिकल कलेक्ट केलेले सेल ह्या आपण जर वापरल्या तर आपल्या शरीरामधल्या सेल ज्या आहेत त्यांचं केमिकली कॉम्बिनेशन होतं आणि त्या केमिकली कॉम्बिनेशन मध्ये ती जी सेल आपली डॅमेज होत चाललेली आहे, वीक होत चाललेली आहे, ती सशक्त बनते आणि ती सशक्त बनलेली सेल ही दुसरी सेल निर्मिती करू शकते आणि अशा प्रकारे रास पावलेल्या पेशी जर डॅमेज झाल्या तर तो अवयव त्या ठिकाणी असाध्य व्याधीचं क्रिएशन करतो. बरं. म्हणून मी याच्यामध्ये उपचारामध्ये आणखी सूक्ष्मता आणण्याचा प्रयत्न केला की एखादं झाडाचा पाला, फळ, फूल, मूळ याच्यामधल्या काही पेशी यांच्या केमिकलवर मी अभ्यास केला आणि आपल्या शरीरामध्ये ज्या काही पेशी खराब झालेल्या आहेत त्या केमिकलचा मी विचार केला आणि त्या पेशींमध्ये काय असते की आपल्या ह्या
प्लांट वनस्पतीमध्ये प्रोटीन्स असतात, कार्बोहायड्रेट्स असतात, विटॅमिन्स असतात, एन्झाईम्स असतात आणि हेच आपल्या सेलमध्ये असतात. खरंय. आणि ह्या आणि हे सेलचं भरून काढण्यासाठी जर आपण भरून काढण्यासाठी विशिष्ट काही औषधी वनस्पतीचा जर खरंय आपण वापर केला यूज केला खरंय. तर अशा प्रकारे एक छोटीशी मूळ पेशी विकास हा प्रकल्प मी तयार केला आणि ते छोटंसं प्रेझेंटेशन मी अमेरिकेमध्ये सादर केलं आणि ते मान्य करून त्याचा मी वापर या ठिकाणी चालू केला. नक्कीच. आणि त्यामधून असाध्य व्याधीवर इतका चांगल्या प्रकारे रिझल्ट आला की काही काही असाध्य व्याधी हे 2 ते 3 महिन्यामध्ये चांगल्या. बरोबर. मला असाध्य व्याधी कोणत्या आहेत ते देखील जाणून घ्यायचे आणि कशा पद्धतीने उपचार केले आणि त्यानंतर कसा फरक पडला हे देखील जाणून घ्यायचे. अर्थात डॉक्टर, तुम्ही पहिले असे डॉक्टर आहात की ज्यांनी स्टेम सेल आयुर्वेदातलं स्टेम सेल्स आणलेलं आहे. ह्याच्या आधी ॲलोपॅथीमध्ये स्टेम सेल आहे आणि आता आयुर्वेदातलं हे स्टेम सेल्स एक नवीन इनोव्हेटिव्ह प्रयोग तुम्ही केलेला आहे. ह्या दोन्ही मधला फरक काय आहे त्याविषयी काय सांगाल? ॲलोपॅथिकमध्ये स्टेम सेल थेरपी ही आपल्या शरीरातला बोन मॅरो हा काढला जातो आणि तो काढून त्याला क्लीन केला जात आहे आणि क्लीन करून तो स्पायनल कॉर्डमध्ये इंजेक्शन देऊन तो पासआउट केला जातो. असं त्यांचं काहीतरी स्टेम सेलचा बेस आहे. आणि त्या सेल या बॉडीमध्ये स्पायनल कॉर्ड थ्रू जाऊन आपल्या शरीरामध्ये जो असाध्य भाग आहे, जो रोगाने खराब झालेला भाग आहे, जो सेल डॅमेज होत चाललेले आहेत, त्या सेल त्या पुन्हा निर्मिती करते. असं त्यांचं ते स्टेम सेल थेरपीचा तो प्रकार आहे. तर ह्याच्यामध्ये आपल्याला ह्या आयुर्वेदिक ॲलोपॅथिकची जी स्टेम सेल आहे बोन मॅरो ही या पद्धतीने पासआउट केल्या जाते आणि ही पेशी आपल्या शरीरामध्ये मूळ पेशी विकसित करते असा त्यांचा थेरपीचा विषय आहे. हा ॲलोपॅथिकमध्ये माणसाच्याच पेशी वापरल्या जातात. परंतु आयुर्वेदामध्ये मी याच्यामध्ये थोडी डेव्हलपमेंट केली की आयुर्वेदामध्ये काय केलं जाते की आयुर्वेदात औषधी वनस्पतीच्या पेशी ह्या काढल्या जातात, बाजूला काढल्या जातात, क्लीन केल्या जातात आणि त्याच्यापासून वेगवेगळे डोस सारखे पोलिओ डोस सारखा असं एक ड्रॉप सिस्टीम किंवा डस्टिंग सिस्टीम मध्ये त्याला कलेक्ट केलं जाते. आणि या पेशी आपल्या शरीरामध्ये आणि ह्या रक्तामधून डिस्प्यूट पार्ट मध्ये जातात आणि डिस्प्यूट पार्ट मध्ये गेल्यानंतर त्या ठिकाणच्या पेशी ह्या रिपेअर करतात आणि ज्या पेशी कमजोर झाल्यात त्या पेशींना सशक्त करतात आणि ज्या डॅमेज झाल्यात त्याच्यापासून मूळ पेशी विकसित करून त्या अवयवामध्ये अशा प्रकारे पेशीची निर्मिती या ठिकाणी प्लांट स्टेम सेल थेरपी मधून केल्या जाते. की आपण अन्न खाल्लं किंवा आपण ह्या पेशी खाल्ल्यावरली दिल्या की त्या रक्तात जातात आणि रक्त हे रक्तवाहिन्यातून शेवटच्या रक्तवाहिनीपर्यंत जातं, म्हणजे कॅपिलरीज पर्यंत जातं. ह्या कॅपिलरीजचा हा फोटो आहे. तर ह्या कॅपिलरीज मध्ये गेल्यानंतर ह्या कॅपिलरीज एक पेशीमध्ये रूपांतरित होते की अशा प्रकारे या रक्तातून ह्या औषधी वनस्पतीच्या पेशी अशा प्रकारे या सेल बनवतात. बरोबर. आणि त्या अवयवाच्या पुनर्निर्मितीसाठी प्रयत्न करतात, ह्या पद्धतीनं मदत करतात. आणि अशा पद्धतीनं ही पेशी रक्तातून रक्त कॅपिलरीज तयार करते, सेल तयार करते आणि मग त्या ठिकाणी असाध्य व्याधीला त्या पद्धतीनं रेमेडी तयार करते आणि तो अवयव 100% त्या असाध्य व्याधीतून बाहेर निघू शकतो. नक्कीच. आता तुम्ही असाध्य व्याधी म्हणालेला आहात, तर ह्या आयुर्वेद स्टेम सेलच्या माध्यमातून नेमक्या कोणत्या असाध्य व्याधींवरती आपण उपचार करू शकतो आणि ते असाध्य व्याधी मुळापासून नष्ट होतात का? असाध्य व्याधी म्हणजे काय की ज्या कुठल्याही ट्रीटमेंट, कुठल्याही औषधीने किंवा कुठल्याही उपचाराने ते व्याधी दुरुस्त होत नाहीत, त्यांना असाध्य व्याधी म्हणतात. मग असाध्य व्याधीची निर्मिती ही आपल्या शरीरामध्ये एखाद्या अवयवाच्या डॅमेजेसमुळं किंवा एखाद्या अवयवाच्या सर्क्युलेशन खराबीमुळं किंवा एखाद्या अवयवाच्या रक्तामुळं होऊ शकतात. आता मी सेरेब्रल पाल्सी, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, त्यानंतर पॅरालिसिस, सीपी, त्यानंतर सीएमडी, एमएस अशा असाध्य व्याधीमध्ये मी ह्या स्टेम सेल थेरपीचा वापर केला. आणि स्पेशली सेरेब्रल पाल्सी मध्ये या स्टेम सेलचा वापर केला. अक्षरशः ॲलोपॅथिक मध्ये सुद्धा त्या मुलांनी त्या सेरेब्रल पाल्सीसाठी स्टेम सेल वापरली
3 वर्ष झाले कुठल्याही प्रकारचं त्याच्यात इम्प्रुव्हमेंट आपण ते नाही. लॅपटॉपच्या माध्यमातून बघू शकतो आणि आपल्या आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपीनं कशा प्रकारे रिझल्ट आले ते आपण त्याच्याच शब्दामध्ये ऐकूया. ऐकूयात. नाव सांग बरं तुझं. किंजल नाव सांग. नाव काय रे? नाव सांग बेटा. किंजल हा मॅडम हिचं काय नाव आहे? किंजल धीरज पाटील. हिला काय प्रॉब्लेम होता आपल्याकडे यायच्या आधी? तिला सीपीचा प्रॉब्लेम. बरं काय काय त्रास होता त्याच्यात? ती चालत होती पण विदाऊट सपोर्ट नव्हती चालत आणि एका जागेवर जास्त बॅलन्स नव्हती घेऊ शकत. म्हणजे 5 मिनिट वगैरे उभी राहायची पण आता खूप वेळ राहू शकते उभी. चालू शकते? हा चालते आता विदाऊट सपोर्ट आणि आता बोलायचा पण थोडासा प्रयत्न करते. त्याच्या आधी तुम्ही कुठे कुठे ट्रीटमेंट केली तिला? ट्रीटमेंट आम्ही डॉक्टर आलोक शर्मांकडे स्टेम सेल पण केलं होतं आणि थेरपीज वगैरे कंटिन्यू होत्या. त्या स्टेम सेल थेरपीमध्ये आणि आपल्या स्टेम सेल आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपीमध्ये तुम्हाला काय फरक वाटला मॅडम? फरक क्विक रिझल्ट ह्याचा लवकर मिळाला ना त्याच्यापेक्षा? हा त्याच्यापेक्षा. या स्टेम सेल थेरपी बाबत काय कॉमेंट आहे तुमची असे सीपीच्या लेकरांसाठी? मला तरी वाटतं सगळ्यांनी इकडे यावं तुमच्याकडे. कारण तुम्ही दोन्ही स्टेम सेल थेरपी अनुभवल्या. नाही मला तरी असं वाटतं की ज्यांचा कोणी मुलाचा सीपी प्रॉब्लेम असेल त्यांनी जरूर यावं इकडे. आता ती 100% चांगली होईल असं वाटतंय का तुम्हाला? हो 100%. या आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपीने नक्कीच. काय काय इम्प्रुव्हमेंट मिळाली? इम्प्रुव्हमेंट आहे. अर्थातच इम्प्रुव्हमेंट मिळाली तिची आई सांगते आणि अर्थात ती मुलगी चालायला लागलेली आहे असं पण तिच्या आईचं म्हणणं आहे. सूक्ष्म आयुर्वेद आणि एकूणच स्टेम सेल्स थेरपी बद्दल आज आपण चर्चा करतोय आणि आपल्याला मार्गदर्शन करताय डॉक्टर पाठक. मी पुन्हा एकदा चर्चेकडे वळते. अर्थात डॉक्टर आत्ता सेरेब्रल पाल्सीच्या मुलीबद्दल आपण एक व्हिडिओ क्लिप बघितली. तिच्या आईने सांगितली की 3 वर्ष साधारणतः त्यांनी ट्रीटमेंट घेतली ॲलोपॅथिक मधल्या एकूणच स्टेम सेल थेरपीची. मात्र तसा काही त्याचा फायदा झाला नाही. मात्र आयुर्वेदातली ही ट्रीटमेंट घेतल्यानंतर लगेच तिला फरक पडला. अजून एक असेच पेशंट तुमच्याकडे आले होते. त्यांना CMD, मस्क्युलर डिस्ट्रॉफी, शुगर ह्या सगळ्या गोष्टी होत्या आणि त्यांनी देखील तुमच्याकडे ट्रीटमेंट घेतलेली आहे. त्याविषयी काय सांगाल आणि ते काय म्हणाले ते देखील आपल्या प्रेक्षकांना दाखवाल? मी ब्रेनवर आणि स्पायनल कॉर्डवर जास्त ह्याचा इफेक्ट मिळालेला मला रिझल्ट मिळाला. बरं. आणि तो जो पेशंट आहे तो पेशंट मस्क्युलर डिस्ट्रॉफी म्हणजे मसल्स त्याचे पूर्ण डिटोरेट झालेले होते. शुगर हाय 500च्या वर शुगर, इन्सुलिन घेत होता आणि त्याला चालणं मुश्किल होतं आणि उभं राहणं मुश्किल होतं, बॅलन्स नव्हतं, काही नाही. अशा परिस्थितीमध्ये CMD या डिसीजला कुठंच रिझल्ट नाहीये. आणि अशा याच्यावर मी त्याला 3च महिने झालं, आज 4था महिना, 3 महिने मी आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपी त्याला अप्लाय केली. तर काय रिझल्ट मिळाले या आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपी आपण त्याच्याच तोंडून ऐकूया. ओके, नक्कीच. काय नाव वकील सर तुमचं? ॲडव्होकेट जयेश शॉ. वकील सर काय प्रॉब्लेम होता तुम्हाला आणि केव्हापासून होता? मला CMT हा मेन प्रॉब्लेम आहे आणि मसल वेस्टिंग आणि इन्सुलिन बेस्ड डायबिटिक आहे. हे 3 मला मेजर प्रॉब्लेम आहे. केव्हापासून येते? डायबिटिक मला वयाच्या 40व्या वर्षी झाला. नंतर वयाच्या 42व्या वर्षी मला CMTची लक्षणं सुरू झाली आणि त्याच्यानंतर 44-43ला मला मसल वेस्टिंगचा प्रॉब्लेम. CMT म्हणजे काय? शॅकेट मॅरी टूथ, ज्याला दुसरं नाव आहे हेरिडेटरी मोटर सेन्सरी न्यूरोपॅथी, HMSN. ओके. याच्यासाठी तुम्ही कुठे कुठे ट्रीटमेंट केली वकील साहेब? त्याच्यासाठी मी सगळीकडे फिरलो आणि यू कॅन सी ऑन इंटरनेट CMT डिसीज ला 25 लोक त्याच्याने आज जगात आहेत. सपोर्टिंग ग्रुप आहे, बट इट हॅज बीन रेकग्नाइज्ड इन द वर्ल्ड वाईड ॲज नॉन क्युरेबल डिसीज. आपल्याकडे केव्हा आले वकील साहेब तुम्ही? मी आलो फेब्रुवारी 2016 मध्ये. तुम्हाला एक आयुर्वेदिक स्टेम सेल थेरपी आपण रन ऑफ केली, बरोबर आहे? येस, व्हेरी ट्रू. तेव्हापासून आजपर्यंत तुमच्यामध्ये कसे कसे बदल होत गेले? मला सुरुवातीला बदल नाही जाणवला. लेट मी टेल यू फ्रँकली, मी थोडा साशंक होतो, पण काळांतराने दुसऱ्या महिन्याच्या शेवटी आणि 3ऱ्या महिन्यात साधारणतः माझे मसल टोन डेव्हलप व्हायला लागले. जे गेल्या 5 वर्षात म्हणजे माझ्या वयाच्या 43-44 नंतर कमी व्हायला लागले, ते मसल टोन वाढायला लागले. अगदी सुटील वाक्य सांगतो की माझी बायको मला इन्सुलिन देते पायावर, मी दररोज घेतो इन्सुलिन बेस इंजेक्शन. ओके. तर तिथे मला खड्डा होता
तिथे आता बायकोनेच सांगितलं की तुमच्या शरीरावर थोडंसं मास जाणवतोय म्हणून. ओके. मसल टोन आले. मसल टोन डेव्हलप व्हायला लागलं. ओके. पण देर इज अ मायनर डेव्हलपमेंट बट इट इज देअर स्टॉपिंग अँड डेव्हलपमेंट. ओके. आणि शुगर मध्ये काय फरक पडला? शुगर मध्ये मला सडनली ऍक्च्युली इनफॅक्ट इथं आल्यावर माझी शुगर मी चेक केलेली 215 आणि 250 होती. त्याच्यानंतर तिसऱ्या महिन्यात मी जेव्हा शुगर केली त्यावेळेला मला 11.80 HbA1c ही होती. आता मी आज जेव्हा इथे रिपोर्टला आलो त्यावेळेला गेल्या काही वर्षात पहिल्यांदा फास्टिंग आणि आफ्टर लंच असा रिपोर्ट आहे. फास्टिंगला मला 68 होते आणि पोस्ट लंच 139. एवढा करेक्ट रिपोर्ट माझ्या गेल्या काही वर्षात आलेला नाहीये. एवढे नक्कीच, म्हणजे खूप फरक त्यांना पडलेला आहे डॉक्टर ह्या एकूणच आयुर्वेद स्टेम सेल थेरपीमुळे. आणि हे सगळं श्रेय तुम्हालाच जातं, कारण की तुम्ही ही जी नवीन थेरपी, इनोव्हेटिव्ह थेरपी आपल्या लोकांसाठी आणलेली आहे, आपल्या पेशंटसाठी आणलेली आहे. नक्कीच वेळ संपल्यामुळे आज आपल्याला इथेच थांबावं लागते, मात्र तुम्ही खूप छान मार्गदर्शन आमच्या प्रेक्षकांना केलं, त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. तेव्हा हितगुज ह्या आमच्या खास कार्यक्रमात इथेच थांबतो. तुम्ही पाहत राहा झी24 तास, रहा एक पाऊल पुढे. झी24 तास, रहा एक पाऊल पुढे.